मावशी नमस्कार. नमस्कार. कुठलं गाव? उमरज 1 नंबर. तुमचे कांदे का? नाही, दुसऱ्यांची. तुम्ही कामाला आले? हा. किती रुपये रोज? 300 रुपये भेटतो. सकाळी किती वाजता येतात? 10 ते 5. 5 वाजता सुट्टी? हा. 300 रुपये रोज? हा. कमी का जास्त? कमीच पडतो. 4 मुलांचं भागवायचं. जेवढी माणसं असतात ना. घरी कोण कोण असतं? 2 माणसं आहेत. मुलं बाहेरच जास्त काम करतात. बाबा काय करतात? बाबा गायांचं. किती गाय आहेत? 2 गाय आहेत. दुधाला बाजारभाव किती? 25 रुपये. परवडत नाही का? नाही परवडत. खाद्यच सुटत नाही त्यांचं. शेतकऱ्याच्या खूप अडचणी येतो. हा. आता तुम्ही म्हणता 300 रुपये बाजारभाव रोज कमी आहे. कमी आहेच. मग आता महाग आहे तेवढी ना. शेतकऱ्याला पण बाजारभाव नाही कांद्याला. शेतकऱ्यांनी पण काय करायचं? हा, मग आम्हाला मजुरीच्या आणि महागायच्या आणि परवडत नाही ना. आता कोणतं तुम्ही सांगा ना, गहू किती? 30 रुपये किलो. मग ते याच्यात ॲडजस्ट होत नाही मजुरीच्या मानाने. राज्यामध्ये एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आहे. हा. काय त्यांच्या कामावर समाधानी? आता काय आमच्या याच्यासारखे समाधानी वाटणारे नाहीत ना. असे दुधाला बाजार भेटले पाहिजे, शेतीला बाजार भेटले पाहिजे ना, असं आम्हाला वाटतंच ना. 25 रुपयांनी पाणी चालायचं, आता दूध चालू आहे. देशाचे पंतप्रधान कोण आहेत? मोदी. त्यांच्या कामाबद्दल? त्यांच्या कामाबद्दल आम्हाला ही अपेक्षा असते, हे नाही भेटत ना. काय अपेक्षा त्यांच्याकडनं? आता आम्ही एवढं दिवसभर कुदतो तरी बघा बरं, 4 मुलांचं बघा ते का 300 रुपये. 30 रुपये किलोना गहू घ्यायला लागतो. तेल किती महाग. मग याचं ॲडजस्ट करून होतंय का तुम्ही सांगा? महागाई कमी केली पाहिजे. महागाई कमी झाली पाहिजे ना. आपल्या तालुक्याचे आमदार कोण आहेत? ते आता नाव येईना मला. चला, ह्या विभागाचे खासदार कोण आहेत? खासदार ते हेच ना, कोल्हे, अमोल कोल्हे. अमोल कोल्हेंना ओळखता का तुम्ही? हा, ओळखतो. नेहमी मालिका वेळेला बघतो म्हणून. टीव्हीत पाहता? टीव्हीत आणि इथं आमच्या गावाला आलेले होते. तुमच्या गावी आलते? हा. कधी आलते? त्याला बरेच दिवस झाले. बरेच दिवस झाले. हा, म्हणजे इथं जवळ आहे ना, नारंगावपाशी. अच्छा, जवळ आहे. हा. खासदार अमोल कोल्हे पुन्हा निवडून येतील? आता त्याच्या पुढचं आम्हाला काय आधी सांगता येणार. तुम्हाला अंदाज? तुमचा काय अंदाज? आता ते समाजावर असतं ना अवलंबून. समाजामध्ये आपण पण येतो ना. हा, मग ते पुढचं आधी काही सांगू शकत नाही ना कुणीच. तुम्हाला अमोल कोल्हे यांच्याबद्दल काय वाटतं? यावं असं आम्हाला वाटतं. परत निवडून यावे असं वाटतं? हा. का परत निवडून यावेत? म्हणजे शेवटी इकडे जवळचे येतात नव्हते, मग असे सामान्य माणसाचे म्हणले तरी ते भेटू शकतात. आता आम्ही तर शेतातले महिला असून 1-2 वेळा आम्हाला इथं गावाला भेटले. कोल्हे यांच्याकडनं तुम्हाला काय अपेक्षा आहे? हेच महागाई जरा कमी करावा. हेच ना, दुधाला बाजार कमी भेटतात ना. हो, होय ना मावशी, आपली सगळ्यांची अडचण आहे ती. हा. तर आपण भांडतोय त्यासाठी. आता 8-10 रुपये दुधाचे भाव पडले. हा, मग पाणी ते भावात दूध चाललं ना, मग ती अपेक्षा आमची आम्हाला वाटतीच ना. हो, बरोबर ना ताई, आपण त्यासाठी सातत भांडतोय. राज्य सरकारसाठी आपण हे मांडतोय. त्या दुधाला ते रिव्हर्स जे लावलं ना, रिव्हर्स रेट, हा, त्याने आपले भाव खाली येत आहेत. हा. तर आपण भांडतोय सरकारशी का आम्हाला दुधाला भाव द्या, कारण आपलं घर प्रपंच तर त्याच्यावर चालतो. हा. बरोबर का नाही? तेच आमच्या अपेक्षा आहे ना, तेच म्हणतो आम्ही. येस मावशी, मावशी, तुमचा तुम्ही आवाज कोणासोबत? 100% शासनापर्यंत तुम्ही पोहोचवा. हा, मग प्रयत्न करताना करा, म्हणजे आमची अपेक्षा आहेच ना. परत येईन हे अशी पण संधी देतो तुम्हाला. नक्की मावशी, नक्की. ही काय बाई बोलत नाही. आवाज नक्की पोहोचवतो. हा, तू वाघाची पण भीती ना. वाघाचं मावशी काल पण संसदेत बोललोय मी. हा, मग आता संसदेत भांडून सांगितलंय का आम्हाला एकतर दिवसा 3 फेज लाईट पाहिजे, हा, आणि वाघासाठी त्याचं ते प्रजनन नियंत्रणासाठी फॉरेस्ट विभागाने महाराष्ट्र सरकारला प्रस्ताव पाठवलाय. ते पण आपण केंद्राला सांगतोय की तो प्रस्ताव लवकर अडॉप्ट करा, लवकर ते संख्या कमी करण्यासाठी प्रयत्न करा. अहो, रात्रीचं भांडते मग. हा, रात्रीचं जाऊ दे. आता दिवसा आम्ही लांब लांब कामाला जातो, ते दिवसा पण पकडतात. माझी स्वतःचीच एक बारीक अशी छोटीशी म्हैस आहे ना, ती पकडली. आणि आता 2.5-3 महिने झाले त्याची काही जमा नाही, काहीच नाही अजून. मग ते वन खात्याने काळजी घ्यायला पाहिजे ना थोडी तरी. 100% याच्या संदर्भात तुम्ही वाणी साहेबांना जरी सांगितलं तर वाणीचं माझी विनंती, आपल्याला त्यांचं जे काही हे आहे फॉरेस्ट डिपार्टमेंट कडचा फॉलोअप, तो जर माझ्या ऑफिसला जरी पाठवलं तर मी स्वतः DFOशी बोलतो आणि ते मार्गी लावतो. सगळे आम्ही तुमच्या सोबत आहे मावशी. 100% तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद पाठीशी राहू द्या. तुमचा आवाज 100% मी पोचवत राहणार. हा, म्हणजे आता स्वतःच झालं म्हणून आम्ही सांगतो. अजून 8 दिवस बघतो येतात का नाही काय त्याचं. चालेल, पाठपुरावा. हा, थँक्यू मावशी.
बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.